तर एक सरप्राईज एलिमेंट म्हणून इंट्रोड्यूस केलं जातं काही गोष्टीमध्ये. जसं मी बुमर बॉलर म्हणलं, बाउन्सर, तुमचं टेम्परामेंट, तुमचं बॅलन्स डिस्टर्ब करण्यासाठी, तसं काही सरप्राईज एलिमेंट इंट्रोड्यूस केले जातात. उदाहरण द्यायचं झालं 2021 नंतर बघा, जे 8वी 9वी 10वी पर्यंतचे जे विज्ञानाचे फिजिक्सचे प्रॉब्लेम विचारले जायचे, जे की बल होतं, कार्य होतं, ऊर्जा होतं किंवा पॉवर होतं, याच्यावरती जे क्वेश्चन विचारले जायचे, शक्ती, तर ते क्वेश्चनच्या पुढे जाऊन कुठेतरी 11वी 12वीचं जे फिजिक्स केमिस्ट्री आहे, मग फिजिक्समध्ये त्यांनी वेगवेगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असेल किंवा बल्क ऑफ मॅटरच्या प्रॉपर्टीज असतील किंवा डिरेक्टली मोलॅलिटी या लेवलपर्यंत क्वेश्चन विचारायला लागले. हे ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की ह्या असे क्वेश्चन विचारताय, तसं प्रिपेअर करून जाऊ शकतो. पण एकदमच 2021 पासून हे असे क्वेश्चन यायला सुरुवात झाल्यानंतर हे सरप्राईज एलिमेंट होतं. सरप्राईज एलिमेंटच्या बाबतीमध्ये उदाहरण द्यायचं झालं, एशिया कपमध्ये बघा, इंडिया जिंकण्याच्या खूप चांगल्या मार्गावर होता, काहीतरी टार्गेट चेस करत होते 200-250चं, आणि खूप चांगली सिच्युएशन होती, कंडिशन. पण त्यांनी एक सरप्राईज एलिमेंट म्हणून अजंटा मेंडिस नावाचा एक बॉलर इंट्रोड्यूस केला होता त्यावेळेला. आता अजंटा मेंडिस हा सरप्राईज हा होता की आपल्याला माहित नव्हतं त्या बॅट्समनला. तर आपली टीम ऑलमोस्ट त्या बॉलरनी एक 6 विकेट घेतला आणि इंडिया हारली होती ती मॅच. म्हणजे खूप ट्रॉमा होता तर क्रिकेट लव्हर्सवरती ती गोष्ट झालेली. पण नंतर त्याच बॉलरला, अजंटा मेंडिसला, जे बॅट्समन आउट झाले होते, स्पेशली सेहवाग वगैरे, त्यांनी खूप जास्त फटके टाकले आणि त्याचं करिअर ऑलमोस्ट डिस्ट्रॉय झालं काही पुढच्या टेस्ट मॅचेसमध्ये. तर असं एलिमेंट, सरप्राईज एलिमेंटमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सायन्सच्या बाबतीमध्ये सांगितली. तसंच इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये सुद्धा अर्थशास्त्र हा जो विषय आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे अर्थशास्त्रज्ञ आहेत. मग हिगिन्स असेल किंवा शुम्पीटर असेल किंवा त्याच्यानंतर रॅग्नर नक्से असेल, तर यांच्याबद्दल, किंवा कार्लेल अँड रास्किन असेल, यांच्याबद्दल असे क्वेश्चन इंट्रोड्यूस केलेले आहेत. आता आपण त्याच्याबद्दल तयारी करून जातच आहोत.